हो भाई, काय वाटतंय गाडी फुल डेंजरस रस्ते रे तामिळनाडूमधले, माहिती आहे का? आरामशीर जायचं इथे. लॅपटॉपला फक्त काय झालं नाही पाहिजे, मेन म्हणजे हीच तर खासियत आपल्या कोकणातली, की जिकडे तिकडे तुम्हाला सुंदरता दिसेल. नारळाची पोपळीची झाडं आपण माज नाही करायचा की नाही मीच जाणार पुढं. एक प्राचीन वैभव लागलेलं आहे कोकणाला. अशा ठिकाणी आपण ह्या अशा गोष्टी तुम्हाला दाखवायला नक्कीच थांबणार मी. कोकण म्हटलं तर पांढऱ्या वाळूचा शुभ्र असलेला समुद्र किनारा, हिरवागार डोंगर आणि स्वच्छंद असलेले रस्ते. हॅलो, दिस इज ब्लॉग खुराइश. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कोकण किनारपट्टीचे राईड आपली चालू होते. कोकण राईड चालू होते आपले. किती दिवसानंतर आपला ॲडनं झालेला आहे माहिती आहे का तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये आपण सोलोय. खूप भयंकर मजा येणार, भयंकर म्हणजे भयंकर मजा येणार आहे. सोलो राईडचा एकच ड्रॉबॅक असतो, सोबत कोणी नसतं, कंपनी नसतं किंवा इमर्जन्सी काय असेल तर ह्या गोष्टीला थोडंसं एकट्याला फेस करावं लागतं. पण ठीक आहे, जे होईल ते बघूया आपण काय असेल ते. बी पॉझिटिव्ह. सकाळचे वाजलेत 5:45 एक्झॅक्टली, 5:40. 20 मिनिटं बाकी आहेत. 20 मिनिटांमध्ये आपण सामान लोड करणार आहे. सगळं ऑल सेट आहे. तुम्ही पहिल्यावाल्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, तरी पण एकदा दाखवतो. याच्यामध्ये पूर्ण कपडे वगैरे आहेत. याच्यामध्ये आपल्याला कॅमेरा इक्विपमेंट वगैरे सगळं. इकडे हेल्मेट, जॅकेट, स्टँड, नी गार्ड, एव्हरीथिंग इज ऑल सेट. फक्त निघायचं बाकी आहे बस. एवढा दिवस वाट बघत होते या राईडची आणि फायनली जाऊन ही राईड होते. इटनरी माझी थोडीफार रेडी आहे. स्टेच आपलं काहीच हे नाही आहे, म्हणजे नियोजन नाही आहे. जिथे डे एंड होईल आपला तिथे स्टेचा प्लॅन करणार आहे. बघूया आता कसं होतं आणि कसं नाही. सामान लोड करतो, जॅकेट वगैरे वेअर करतो, त्याच्यानंतर डायरेक्ट आपण मोटो ब्लॉगवरती भेटूया. मस्तपैकी आपली गाडी रेडी झालेली आहे राईडसाठी. बघा मागे मस्त असं बंजी कॉर्डने बॅग आणि हे कॅमेरा स्टँड बांधलेले, टँक बॅग, आणि आपली मस्त अशी गाडी रेडी झालेली आहे. नेहमी माझ्या तोंडामध्ये असं गुल्लकच येतं, बट आज गुल्लक नाही आपल्यासोबत. आपल्यासोबत आहे ही हिमालयन 410 द बीस्ट. हिचं काहीतरी नाव सुचवू आपण ऑन रोड. चला, निघायची वेळ झाली आता, निघूया. माझं निघायचा टायमिंग होता मला 6 वाजता, बट इथेच 6:30 झालेत. बिकॉज ऑफ ही माउंट लावता मला लेट झालं. असे गचके देऊ नको बाबा राईडच्या सुरुवातीलाच. सुरुवात करूया. ग्लव्स आता सध्या घातलेले नाही आहे. कडच्या व गणपती बाप्पा मोरया, मंगळवती मोरया. कडच्या व गणपती बाप्पा मोरया, मंगळवती मोरया. हर हर महादेव. चला, राईडला सुरुवात करूया. हब्बी मजा आ रहा ना भाई, जरा हवा लागली ना. हा बाय द वे आपण चाललोय तामिनी मार्गे अलिबागला. मी असा विचार केला, हायवेवरून जाण्यामध्ये काहीच सेन्स बनत नाही. मी 2 वेळा पालीला तिकडून गेलेलो आहे आणि परत अलिबागला पण तिकडूनच हायवेवरून गेलेलो आहे. अंधारामध्ये तुम्हाला आता काहीच दिसत नसेल, तर मी थोडा उजेड झाल्यानंतर मी भेटतो तुम्हाला. तोपर्यंत अंतर जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करतो. इडलीवाला चालू आहे का यार? इडलीवाला आत्ताशी खोलतोय राव. मग आता काय ऑप्शन ना आपल्याकडं, कारण की आपल्याला भूक लागली होती. आता मला असं वाटतं डायरेक्ट तामिळनी उतरल्यानंतरच काहीतरी वडापाव वगैरे खाऊ. की मी असा विचार केला आत्ताच पोटामध्ये ढकलू, म्हणजे नॉनस्टॉप जायला होईल, कुठे थांबायला नको. ऑलरेडी 7 वाजलेत. माझा 6चा निघायचा प्लॅन होता. बॅग माउंट करण्यामध्ये आणि हा गोप्रोचा माउंट करण्यामध्ये वेळ गेला माझा. काय सांगू आता, मला असं वाटतं रात्रीच केलं असतं ते बरं झालं असतं हा माउंट. लगेच तर आपण सकाळीच बांधणार होतो. ऑल राईट मित्रांनो, अजून सनराईज काय झालेलं नाहीये. माहोल काय होतं आता सध्या राईड करण्यासाठी? माहोल काय झालेला आहे, म्हणजे हळूहळू दिवस उजडत चाललेला आहे. मस्त अशी गुलाबी थंडी थोडी लागते अंगाला. वा वा वा, मजा येते. राईडची सुरुवात अशी होते, तर मग का नाही राईड करायची तुम्ही सांगा मला. या गोष्टीसाठी तर आपण घराच्या बाहेर पडतो आणि राईड करतो. बस अजून काही नाही पाहिजे मित्रांनो. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त घराच्या बाहेर पडा.
सकाळची राईड बेस्ट राईड असते. म्हणजे सकाळ सकाळी जेवढं तुम्ही अंतर कमी कापाल तेवढं बेस्ट असेल. कोणाची जास्त किलोमीटर नाही, ट्रॅफिक नाही, काय नाही, किचकिच नाही, वचवच नाही. मस्त शांत रोड असतात, शांत एन्व्हायरमेंट असतं. सकाळ सकाळी फ्रेश वाटतं राईड करण्यासाठी, जगात भारी. तर आपण आता मुळशीच्या दिशेने चाललेलो मित्रांनो. 1 किलोमीटरच्या मागे माझं गाव क्रॉस केलं. तर आता आपण सध्या गावाला जात नाही, कारण की आपलं एनी टाइम कधीही गावाला जाणं होतं. पुण्यापासून हार्डली 30 किलोमीटरवरती आपलं गाव. तर अर्ध्या तासात घरी, अर्ध्या तासात परत पुण्याला, असं आपलं वाऱ्या चालूच असतं हप्त्यात. आता अशी थंडी वाजते ना, हात माझे एकदम थंड पडले, सुन्न पडलेत, पण मी एन्जॉय करतोय. समोर बघा पर्वतरांगा, सह्याद्री, अखंड अशी सह्याद्री. तुम्हाला मी आता येणाऱ्या ब्लॉग मध्ये तामिनी घाट वगैरे ते दाखवले जाता आता. म्हणजे इन डिटेल दाखवत नाही बसणार आहे, कारण की आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. सूर्योदयाने आपल्याला दर्शन तर दिलेलं नाहीये, पण मला माझ्या मागून सूर्योदय होतोय आणि आपण ऑपोजिट दिशेने चाललोय, त्यामुळे मला समोर तुम्हाला दाखवता येणार नाही. लाल लाल सूर्याचा गोळा, वा, असा उगवता सूर्य आहे ना, बघताना काय एक वेगळीच ऊर्जा मिळते माहितीये. पॉझिटिव्ह एनर्जी येते, एकदम पॉझिटिव्ह. जस्ट मुळशी क्रॉस केलं, मुळशी सोडून वरती आलेलो आहे. जसं मी वरती आलो ना, एंटर केलं ना, तसं आपल्याला एकदम थंडी गायब झाली, दमट वातावरण लागायला लागलं. त्याचं कारण असं की माझ्या उजव्या साईडला मुळशी डॅम आहे, कारण की पाण्याच्या बाजूला कधीच थंडी लागत नाही. सकाळ सकाळी मस्त घराबाहेर लोकांची किलबिलाट चालू झालेली आहे, जे ते आपल्या डेली रुटीन मधलं काम करते. कोणी बाथरूमला चाललंय, हागायला चाललंय डब्बा घेऊन, कोणी भांडी घासतंय, कोणी कपडे धुते, काही ना काही छोट्या मोठ्या गोष्टी चालूच आहे. बट सकाळच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या चालू आहेत. मित्रांनो, आपण आपल्या मुळशीच्या फेवरेट स्पॉटवरती जाणार आहे आणि आता मस्त ब्रेकफास्ट करणार आहे. मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना, ते काका आणि मावशी जिथे लास्ट टाइम आपण थांबलेलो तामिनी राईडमध्ये, मे बी ऑलरेडी बाईकर इथे थांबलेले आहेत. तर आपण पण इथं थांबू. लेट्स सी इथे काय मिळतं. आता चालू आहे की नाही चालू आहे हे मला माहीत नाही. नवीनवाले हिमालयन 450. गुड मॉर्निंग. कैसा परफॉर्मेंस है इसका? बहुत अच्छा, बहुत अच्छा है ना. मैं सोच रहा हूँ अपग्रेड करने का. वर्थ इट है ना. या अभी टायर ट्यूबलेस आ रहे हैं नया इसमें वर्जन में, या आ गए ना. बट कंपनी भी दे रही है ना अभी, कंपनी दे रही है ना अभी. मुझे भी लगा ना अभी मेरा पैसा. अच्छा अच्छा. ओळखलं का मावशी मला? मागच्या वेळेस आलो होतो, इथंच बसलो होतो, चहा पिला होता. लास्ट टाइम पण आपण जेव्हा इथं आलो होतो, चहा वगैरे खाल्ला होता, चहा पिला होता, नाश्ता वगैरे केला होता. त्या आजोबांबरोबर बोललो होतो. मस्त जागा आहे, मला आवडतं या घाटामधली, या मुळशीमधली ही जागा, त्यामुळे मी इथं नेहमी थांबतो. आणि आता सूर्योदय होतोय तो ते मला दाखवतो. हे बघा, इकडं आपली बाईक पार्क आहे आणि ही अशी जागा काहीशी. इकडं मस्त झोपाळा आहे, इकडं बसायला जागा आहे. मस्त असं त्यांनी ऑथेंटिक लाकडामधून टेबल बनवलेले, काही असं एकदम फॅन्सी वगैरे नाही बनवलेलं. लाकडाच्या फळ्या, लाकडाचे ठोकळे, त्याच्यावरती पूर्ण त्यांनी असे टेबल आणि खुर्च्यांचा व्यवस्था केलेली आहे. हे बघा, असं काहीचं हॉटेल आहे. मस्त कवळे कवळे सूर्यकिरण तोंडावरती पडतात. आता तुम्हाला प्रॉपर सनराईज दाखवू शकतो मी, आणि मग इथून पुढे निघूया, कारण इथे वडापाव खायचे होते मला. बट आता सध्या मी डायरेक्ट तामिनी घाट उतरल्यानंतर वडापाव खाईल. सनराईज दाखवतो तुम्हाला. या राईडमध्ये ना काहीच इटनरी फिक्स नाही आहे, फक्त रूट ठरवलेला आहे मी. आणि थोडीफार मंदिरं वगैरे एक्सप्लोअर करायचं, किंवा कोकणामध्ये थोडेफार प्लेसेस मी फाइंड आउट करून ठेवलेले आहेत की कुठे कुठे जाऊन थोडंसं एक्सप्लोअर करायचं. बट रूट ठरवलेलं आहे. स्टेचं बिलकुल फिक्स नाही आहे. स्टे कुठेही होऊ शकतं, जिथे सनसेट होईल, जिथे दिवस संपेल, अंधारचा व्हायला चालू होईल, तिथेच कुठेतरी आपण स्टे करणार आहोत. आणि मी असा विचार केला की 3 ते 4 दिवसामध्ये ही राईड पूर्ण कंप्लीट करायची आहे. हो भाई, काय वाटते गाडी. जस्ट एक मागं बॅग रॅक केलेली टँक बॅग आहे आणि स्टँड आहे. बट काय बाईक वाटते देशी ब्लॅक. काहीतरी नाव सुचवा मला कमेंटमध्ये. ते आजोबा कुठे? आजोबा दिसत नाही. ते ससा. मागच्या वेळेस वाघाची स्टोरी सांगितली होती त्यांनी. आता ससा. 5 ससे. बापरे. अरे हा ना. चला येऊ का? मस्त चहा पिला तिथं.
माझ्या आवडत्या जागेवरती थांबलो होतो चहा पिण्यासाठी. वडापाव पण खायचे होते, मला थोडीशी भूक लागली, बट तिथे काही तयार नव्हतं. विचार केला की मग चहा तरी पिऊ आणि त्या आजोबाजीला पण भेटता येईल. आजी भेटली, आजीबरोबर गप्पा मारल्या, तुम्ही बघितलं असेल आता. आणि आजोबा गेला मस्त शिकारीला, ससे बिशे पकडायला. त्यांना मी विचारलं की मला ओळखलं का. त्यांनी लगेच एका सेकंदामध्ये उत्तर दिलं की हो ओळखलं की. अशी गावची लोक एकदम साधी बोळी असतात आणि अशी लगेच लक्षात ठेवतात, भरभरून प्रेम देतात. जे यांचा निस्वार्थ प्रेम असतं, कुठल्याच गोष्टीमध्ये असा स्वार्थ नसतो त्यांचा. निस्वार्थपणे निखळपणे सगळ्यांवरती प्रेम करतात. लहान असो मोठा असो, आपल्या गावाबाहेरचा असो शहरातला असो, कुठलाही असो, हे लोक प्रेम करणार म्हणजे करणार. तामिनी घाटाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तामिनीमधलं तुम्हाला जास्त काय मी एक्सप्लोर करून दाखवणार नाही. ऑन द वे जेवढं असेल तेवढं मी तुम्हाला दाखवेल. उठून सुटून आपण तामिनी किंवा लोणावळा कधी पण राईडला जातो. कॉर्नरिंग करण्यासाठी बेस्ट ठिकाण आहे तामिनी रोड आणि लोणावळा रोड. लोणावळ्यातले जे टायगर पॉईंट वगैरे वरती जो राहणारा रस्ता आहे ना, ते रस्ते. तामिनी आणि चांगले रस्ते हे एकदम वेगळंच कॉम्बिनेशन आहे. हे बघा ना, एकदम फॉरेन फील येतो ना मस्त इकडे आल्यानंतर. बाय द वे इकडे ना खूप सारे ॲड शूट होतात, फिल्म शूट होतात, कारण की रोड एवढे उत्तम आहेत ना. नॉनस्टॉप म्हणजे पूर्ण तामिनी घाट उतरस्तोपर्यंत हे रोड एकदम परफेक्ट आहे. कुठेच खड्डा नाही, कुठेच असं खराब पॅच नाही आहे, काहीच नाही आहे. एकदम नीट अँड क्लीन रस्ते आहेत, वेल मेंटेन्ड आहेत. साईडला बघा मित्रांनो, मस्त असा सनराईज. अरे डोंगराच्या पलीकडे गेला पण चायला माझा टायमिंगच चुकला. असो, परत पुढे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला. या साईडनं तर दिसेलच तो नक्कीच. 2 मिनटं द्या. इकडून आता बघा. हे बघा मस्त असा सनराईज होतोय. हा कवळी किरणं अंगावरती पडतात ते, आणि एकदम असं पॉझिटिव्ह एनर्जीने असं काय बोलतात त्याला, असं एकदम नवनवीन असं वाटतंय. साप कसा असं त्याची कात बदलतो असं फील होतं. ऍक्सिडेंट झाला बाई, ऍक्सिडेंट झाला वाटतं. बॅड लक. हे काय झालं? लागलं का? खाली गेली होती. अरे रे, लागलं नाही ना कोणाला? ते होणारच. ते लेफ्ट साइडला पडली का? सॉरी. ते एक हा ते लब्बर काढ आणि त्याला असा सरळ कर. जास्त स्पीड मध्ये नव्हतं ना, एकदम स्लो होती. दगड होता रस्त्यावर. अच्छा, म्हणून हे डेंजरस रस्ते रे तामिळनाडूमधले, माहिती आहे का? आरामशीर जायचं इथे. ह्यांनी घे ना, ह्याने काढ ना, असं कर. हा लब्बर काढ, याला कट कर, ह्या रब्बरला कट कर आणि ह्याने थोडंसं ना असं कर. हे जर झालं तर तुला म्हणजे गॅरेजपर्यंत जास्तोपर्यंत जास्त घाई नका करू, पण म्हणजे लागेल वगैरे यार कोणाला. आरामशीर चालवायचं, म्हणजे काय बोलतात त्याला, आपलंच नुकसान आहे त्याच्यामध्ये. लागलं नाही ना पण कोणाला जास्त? नाही ना. हां, ओके. ठीक आहे. चल सेफ राईड करा. बघितलं गाईज तुम्ही, म्हणजे मला ह्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्या वाटतात कधी की रोडवरती बाईक चालवणं एवढं इझी नाही आहे. तेवढाच काळजीपूर्वक गाडी चालवायला लागते. आपण एक वेळेस चुकी नाही करत, बट समोरच्याची काही ना काही चुकी होते. आता या केसमध्ये त्याची स्वतःची चुकी होते, बट तो सांगतोय की दगडामुळे थोडीशी गाडी स्लिप झाली, आणि असेलही त्यांना माहीत, कारण की तो स्लिप झालेला आहे. रोडवरती व्यवस्थित लक्ष द्या, म्हणजे कुठे दगड आहे किंवा बारीक कच असते, खडी असते, वाळू असते, त्यावेळेस एकदम लीन करू नका बाईक. थोडंसं व्यवस्थित गाडी चालवा, जेणेकरून कसं तुमच्या जीवाला धोका होणार नाही आणि बाईकचंही नुकसान होणार नाही. म्हणजे या गोष्टीचं काळजी घ्या, बस, बाकी काही नाही. तुम्ही मनसोक्त गाडी चालवा, मनसोक्त एन्जॉय करा, बट फक्त सेफ्टी आणि प्रिकॉशन्स हे डोक्यात ठेवून. आणि हा तामिनी रस्ता आहे ना, जेवढा तुम्हाला सुंदर आणि एकदम सुखद अनुभव देतो ना राईड करण्यासाठी, तेवढा डेंजरस पण आहे बरं का. या घाटामध्ये बरेच ॲक्सिडेंट झालेत आणि हजारोच्या पेक्षा जास्त ॲक्सिडेंट झालेले केसेस आहेत.
लोक काय करतात, रोड चांगले असल्यामुळे मस्त स्पीडमध्ये गाडी चालवतात, कॉर्नरिंगला ओव्हरटेक करतात, या सगळ्या गोष्टींची काळजी नाही घेत, त्यामुळे ॲक्सिडेंट होतात. मला असं म्हणायचं की सुंदर आहे सगळ्या गोष्टी, फक्त तुम्हाला त्या तुमच्या कृतीने बॅलन्स करता आल्या पाहिजेत बस. पण पावसाळ्यामध्ये एक नंबर तामिनीचा व्ह्यू म्हटला ना, पावसाळ्यामध्ये जगात भारी, म्हणजे स्वर्गच स्वर्ग. तामिनी घाट आणि लोणावळा पूर्ण धुक्यांमध्ये हरवून गेलेला असतो हा रस्ता. पाऊस पडतोय, भिजलेले रस्ते, हिरवीगार झाडं, प्रत्येक 500 मीटरच्या अंतरावरती वॉटरफॉल चालू असतं. हे बघा छोटंसं मंदिर सोमजाईश्वर, दर्शन दे बाबा, सुखरूप राईड होऊ दे, सुखरूप परत येऊ दे. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, हे दृश्य बघा, काय जबरदस्त आहे बघा. म्हणजे डोळ्यामध्ये कैद करूशी वाटतं अशी दृश्य. राईडवरून घरी गेलो ना तर असं वाटतं कधी कधी यार तीच डोळ्यासमोर ती चित्र येतात. म्हणजे जी फ्रेम आवडते ना, आता ही फ्रेम मला आवडते एक्झाम्पल, तर राईड संपल्यानंतर पण मला हेच डोळ्यासमोर दिसतं स्वप्नामध्ये की मस्त असं घाट रस्त्यामधून मी राईड करतोय, कर्व घेतोय, टर्न घेतोय, मस्त पुढून गाडी येते, हे सगळं आठवत राहतं. तुमच्याबरोबर असं होतं का? होत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. हे बघा मित्रांनो, ही आहे प्लस व्हॅली. आय लव्ह तामिनी. हा समोर बघा कसला पिनायकल आहे. पिनायकलवरतीच मस्त कवळं कवळं ऊन पडले, बाकी हिरवीगार झाडं दिसतात आहे, तिकडं ऊन नाही पडले, पिनायकलवरती मस्त ऊन पडले, तर तो एकदम शाईन होत आहे, ब्राईट झाला आहे. चला निघूया पुढं, भूक लागली आपल्याला. इथे थांबत नाही मी सध्या तरी. जा बाबा जा, जा तू जा. असं आपण थोडंसं एक पाऊल मागे यायचं, जाऊन द्यायचं. आपण माज नाही करायचा की नाही मीच जाणार पुढं, मी तुला ओव्हरटेक करून देणार नाही, बिलकुल नाही करायचं. इज्जतमध्ये गाडी चालवणे. हे बघा अशा सिच्युएशनला बिलकुल पॅनिक नाही व्हायचं. थोडे ब्रेक यूज करायचे आणि गाडी कंट्रोल करायची. बघितलं अचानक आता मी ऑलमोस्ट 90+ स्पीडला होतो आणि असा एखादामध्ये खड्डा पॅच आला त्यावेळेस बिलकुल पॅनिक नाही व्हायचं. काम कंपोज राहायचं आणि ब्रेकिंग यूज करायचे. एकच ब्रेक कुठलाच यूज नाही करायचा, दोन्ही ब्रेक ॲट अ सेम टाईम यूज करा, जेणेकरून बाईक तुम्हाला कंट्रोल होईल. आणि फटाफट खटखटखट 2-3 गिअर कमी करून टाका, त्यामुळे काय स्पीड येतं, आटोक्यात येते डायरेक्ट. ही अरे जत्रांनो कुठं चालला? हे बघा छोटे आहेत सगळे. माझ्याकडे भाई आता सध्या तुम्हाला काय द्यायला खायला नाही आहे. चल चल आपणे असं अय तोंड बघ किती लाल याचं, आणि छोटं पिल्लू बघ काय भारी होते ना. आणि या तामिनी घाटामध्ये असतात इथे माकडं. यही तो लाईफ आहे भाई, किसका लाईफ कुछ तो किसका लाईफ कुछ. आपल्याला सगळं काही मिळून आपण अपुरे आहेत आणि त्यांच्याकडे काहीच नसून पण ते पूर्ण आहेत. का? कारण की मनसोक्त जगता येतं त्यांना. चला तामिनी घाट तर आपण सोडून आलेलो आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आपण एंटर केलेलं आहे मित्रांनो. तर इथं काहीतरी पोटामध्ये भर टाकली पाहिजे तरच आपल्याला व्लॉग करायला जीव राहील. तर इथून आहे कोलाड 23 किलोमीटर, निजामपूर 13 किलोमीटर, मानगाव 23. आणि दादूस कसा बघतोय आपल्याकडे रे. चहा पी किती जातो. वडापाव भेटेल ना? हां एक वडापाव गरम द्या आणि एक छोटी पाण्याची बॉटल द्या, साधी द्या पण. ओके तर हा आपला सकाळचा ब्रेकफास्ट आहे. पाणी वडापाव, एक वडापाव इनफ आहे मला सध्या तरी. आतापर्यंतची राईड सोफार एक नंबर अशी होती. रस्ते स्मूथ, राईड स्मूथ, एक नंबर, मजा आली. आत्तापर्यंत 60-65 किलोमीटर आपण केले. इथून आता 81 किलोमीटर अलिबाग आहे. तिथून पुढे आपली ॲक्च्युअल कोकण कोस्टल राईड चालू होणार आहे. तर पहिला अलिबागला पोचूया वडापाव खाऊन. कॅश नाही तर डायरेक्ट काका नाही बोलला चहाला, ऑनलाईन करायचंच नाही बोलला. मग आता कॅश घेऊन चहा. चला ग्लव्स घालतो आता. मग अशी ग्लव्स घालायची इच्छा नव्हती जेव्हा निघालो मी घरातून. म्हटलं जरा घाट एन्जॉय करूया मस्त. घाट काय होतं, ग्लव्स घातले ना तेवढा ब्रेकिंगमध्ये वगैरे कॉन्फिडन्स प्रॉपर भेटत नाही. भेटतो बट
मी जास्त करून कॉर्नरिंग करताना किंवा घाट करताना थोडंसं प्रिफर करतो विदाउट ग्लव्स चालवायचं. चहा पिण्यासाठी तर परत एकदा थांबलो, कारण की आपल्याला घाटामध्ये चालवताना थोडीशी झोप यायला लागल्यासारखं वाटलं. म्हटलं या परत एकदा चहा मारूया आणि मस्त थोडंसं फ्रेश वाटेल. किती गोड चहा बनवतात काका इकडं. गोड चहा आपल्याला नाही आवडत, खूप कमी गोड चहा आवडतो. दुधाचा गोडवा आवडतो चहातला, बट साखरेचा गोडवा नाही आवडत आपल्याला. चहाच्या बाबतीत मी थोडा स्पेसिफिक आहे, नाही तर मग मी काळा चहा पिणं प्रिफर करतो. चला इकडून आता अलिबाग 80 किलोमीटर दाखवते, बघूया कसे रस्ते आहेत. पहिल्यांदा हा रूट एक्सप्लोर करतोय या साईडने. आत्तापर्यंतची जी राईड एक नंबर होती, तामिनी एक्सप्लोर करायला मजा आली. तसं तर नेहमीच मजा येते, बट या सिरीजमध्ये पण आपण एक्सप्लोर केलेले. आय होप तुम्हाला ते सगळं आवडलं असेल. व्लॉग आवडला असेल तर एन्जॉय करा आणि शेवटपर्यंत व्लॉग बघा. या राईड सिरीजमध्ये आपण किती पार्टमध्ये पूर्ण कोकण कोस्टल एक्सप्लोर करणार आहे हे मला बिलकुल आयडिया नाही आहे. जेव्हा मी शूट करेल त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर एडिट करेल, एडिटला बसेल, त्याच्यानंतरच कळेल की कुठला व्हिडिओ कितीपर्यंत लेंथ वाढते त्याची. प्रॉपर जर मला एंड शूट करताना आलं तर समजून घ्या, तेवढं थोडंसं ॲडजस्ट करा, बाकी काय नाही. मंदिर बघा किती जुनं मंदिर आहे. कुडलीमध्ये आहे आता मी सध्या. कोकण आणि मंदिरे हे एक वेगळंच नातं आहे आणि एक प्राचीन वैभव लागलेलं आहे कोकणाला. कोकणामध्ये तुम्ही मोजायला गेलं ना तर हजारोंपेक्षा जास्त मंदिरं आढळतील तुम्हाला. प्राचीन वारसा असलेली मंदिरं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ती आपल्या या राईडमध्ये एक्सप्लोर करणार आहे. एवढ्या दिवसापासून आपली कोकण राईडची तयारी चालू होते किंवा प्लॅन चालू होता की राईड करायची आहे आणि आज आपण ती राईड करतोय. एक नंबर अशी फिलिंग आहे, जगात भारी फिलिंग आहे, जगात भारी. अजून काय पाहिजे एका रायडरला, एका ट्रॅव्हलरला, एका प्रवाशाला. चालू आहे अलिबाग टू सावंतवाडी. चला. ते आपुलकीने एक विचारलं त्यांनी, चालू आहे का कॅमेरा. ए बाबा हे बघा असे मध्ये मध्ये ॲडव्हेंचर आहे. छोटूशा गोंडस असे मध्ये ॲडव्हेंचर येत राहतात. मग तुम्हाला फोकस राहावं लागतं रोडवरती. नजर हटी दुर्घटना घटी. ते मुख्य जनावर आहेत, त्यांना काही कळत नाही रोड, गाड्या कसं काय, त्यांना काहीच अंदाज नाही आहे. ते त्यांच्या फ्लोमध्ये असतात. आपण ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. रोहामध्ये आलेलं आहे. रोहामध्ये मी विचार केला की कोकणामध्ये कुठे नेटवर्क असेल नसेल तर थोडी कॅश काढून घेऊया. HDFC बँक मागेच आहे आणि माझं पण अकाउंट तेच आहे का. दुसरीकडे काढल्यानंतर ते फुकटचं चार्जेस लागतात ट्रान्झॅक्शन अँड ऑल, तर ते मला नको आहे. मग इथंच कॅश काढून घेतली, टेन्शन नाही म्हणजे पुढच्या राईडचं. 10 वाजलेत. उन्हाचा पारा थोडा आता गरम व्हायला चालू झालेला आहे. वैताग आला त्या रोहा सिटीमध्ये. केवढी मोठी सिटी यार, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तिथे. कॉलेज, स्कूल, हॉस्पिटल, बँक्स बऱ्यापैकी डेव्हलप झालं आहे. आपल्याला असा रोड पाहिजे, असा मोकळेपणा पाहिजे. हा श्वास घ्यायचा म्हणून तर आपण घराच्या बाहेर पडलोय. नारळाची पोपळीची झाडं, ही गोष्ट आपल्याला पुढच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळते. नारळाची झाडं, सुपारीची झाडं, पोपळीची झाडं, भरमसाठ झाडं बघायला मिळणार आहे. कोकण आणि नारळ, बास विषयच खोल. विदाउट एक्सप्लेनेशन तुम्ही समजून जाल. हा एक जागा दिसली आहे मला मध्येच, ती तुम्हाला दाखवतो. कोकणातली सकाळ, कोकणातली ऑथेंटिक घरं, नारळाची झाड आणि नारळाच्या झाडाच्या बाजूलाच म्हणजे हे मंदिर दिसतंय, मंदिराचा कळस. एवढी सुंदर जागा आहे ना, थांबवशी वाटलं आणि रेकॉर्ड करायची वाटली म्हणून थांबलो. हीच तर खासियत आपल्या कोकणातली की जिकडे तिकडे तुम्हाला सुंदरता दिसेल आणि थांबवशी वाटेल. 6 वाजलेत, अजून मी अलिबागला नाही पोचलोय. लवकरात लवकर अलिबागला पोचायचं आहे, कारण की 250 किलोमीटर आज कव्हर करायचे आणि असे जर थांबत राहिलो तर बत्त्याबोळ होणार. मित्रांनो, पुन्हा एकदा गोप्रोची बॅटरी आपण बदलायला थांबलो आणि अशा ठिकाणी थांबलो आहे तिथं आज बाजूला बरोबर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे स्मारक. खारखर्डीमध्ये आहे मी सध्या, बट मंदिर कोणतं हे माहीत नाही, पण सुंदर असं मंदिर आहे. आपल्या प्रिपरेशन ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की 2 नवीन बॅटरीज ऑर्डर केल्या होत्या डिजिटेकच्या मी. तर त्या कशा परफॉर्म करतात, किती टाईम टिकतात हे बघूया. त्याच्यावर ते तुम्हाला मी रिव्ह्यू देतोच. बाईकबद्दल रिव्ह्यू पण द्यायचा आहे मला, बट आत्ता सध्या नाही. 250-300 किलोमीटर चालवेल ना, त्याच्यानंतर मी बाईक रिव्ह्यू देईल तुम्हाला. पनवेल 90, अलिबाग 30 किलोमीटर. चला, म्हणजे हा रस्ता डायरेक्ट अलिबागमधून तुम्हाला मुंबईला पण घेऊन जाऊ शकतो. छोटासा स्पीड ब्रेकर होता, घंटा दिसला नाही मला, पण ठीक आहे, मॅनेज केला आपण.
लक्ष द्यायला लागणार आहे, कारण की या रूटमध्ये जिथे जिथं गावं आहेत, जिथे तिथं स्कूल आहे, जिथे तिथं हॉस्पिटल आहे ना, तिथे तिथे स्पीड ब्रेकर आहेत छोटे छोटे, बट त्याच्यावरती झेब्रा क्रॉसिंग सारख्या लाईन्स आहेत. तर त्याच्यावरून कळून येतं की हां स्पीड ब्रेकर. डांबरी रस्त्यामध्ये सहजासहजी कळून येत नाही स्पीड ब्रेकर आहे की नाही. हे बघा आता दिसत नाही आहे मला, लांबून एखादा स्पीडमध्ये आला तर दिसणार नाही नक्कीच, बट याच्यावरती जर लाईन्स असत्या तर नक्कीच लांबून पण दिसलं असता की पुढे स्पीड ब्रेकर आहे. असो, हे आपण थोडंसं लक्ष देऊनच चालवायला पाहिजे. मला तर ते करणे, तुम्ही तर काय व्हिडिओ बघताय. ए भाऊ कोणता टर्न होता हा? थोडंसं इथं रस्त्याचं काम चालू आहे. आपण घरून निघाल्यापासून या राईडमध्ये, या रूटमध्ये आपल्याला एवढाच फक्त 100-150 मीटरचा काय पॅच खराब मिळाला असेल. ओव्हरऑल रस्ते एक नंबर, कडक रस्ते होते, कडक. आणि मेन म्हणजे तर डांबरी रस्ते होते, बिलकुल कॉन्क्रीटचा एकही पॅच मला मिळाला नाही. डांबरी रस्ते म्हणजे आपल्या गाडीसाठी एक नंबर, आपला रायडिंग एक्सपिरियन्स करण्यासाठी पण एक नंबर. हिमालयन एक नंबर, कोकण कोस्टल राईड एक नंबर, सगळं एक नंबर आहे आपलं. 2 नंबर काहीच नसतंय भाई. आतून एवढा खुश होतोय ना मी, एवढा खुश होतोय ना की माझ्या खुशीचा ठिकाणा नाही आहे. आता कोकण पण काही लोकांनी बघितलं असेल, बट कोकण तुकड्या तुकड्यांमध्ये बघितलं असेल. समजा कोणी अलिबागमधलं आहे तर ते अलिबाग त्यांनी बघितलं आहे पूर्णपणे. समजा कोणी फक्त दिव्यागरचा प्लॅन केला तर दिव्यागर बघितलं आहे. एका दिवसात 2 दिवसामध्ये अख्खं कोकण होणं शक्य नाही. कमीत कमी 15 दिवस पाहिजे पूर्ण कोकण डिटेलमध्ये बघण्यासाठी. एकन एक गोष्ट जी फेमस आहे, नावाजलेली आहे, ऐतिहासिक आहे, प्राचीन कालिक आहे, या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी कमीत कमी 15 दिवस पाहिजेत. आपण तरी आता फक्त मोटो ब्लॉग करतोय. मोटो ब्लॉग थ्रू जर आपल्याला जेवढं पॉसिबल होईल एक्सप्लोर करता तेवढं आपण करू. थोडंसं बॅग मागची हल्ली आहे, मे बी थोडंसं माझं काहीतरी चुकलं आहे हे पॅक करण्यामागे. परत सेट करूया आपण पहिलं तिला. आय होप आता हे टिकेल. लॅपटॉपला फक्त काय झालं नाही पाहिजे मेन म्हणजे. आत्ता जिथं मी टेल बॅग परत फिट करण्यासाठी थांबलो होतो ना, त्या गावाचं नाव आहे नवीन चेहरे. काय युनिक नाव आहे ना. माझ्या राईट साईडला JSW स्टीलचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बघा, बघितला का? काय भयंकर असं प्रदूषण होते. म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली झाडं तोडली जातात, ते जागा उद्ध्वस्त होतात, ते परत कंपन्या आल्यात, MIDC आलेल्या आहेत, त्यामुळे पोल्युशन एवढं प्रमाणात वाढलं आहे ना, तो इकोसिस्टम जी आहे ना पूर्ण हलून गेलेली आहे. म्हणजे अजून एवढ्या लेवलवरती नाही आहे मुंबई पुण्यासारखं, बट हळूहळू ती गोष्ट व्हायला वेळ नाही लागणार. असं जर होत राहिलं तर तुम्ही विचार करा ना. आता हे बघा तुम्ही, JSWचा हा प्लांट आहे. आता ह्याचंच घाण पाणी पूर्ण नदीमार्फत पूर्ण समुद्रामध्ये जाणार. किती पोल्युशन होते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. कोकणामधून जर मला कोणी बघत असेल तर प्लीज कोकण वाचवायचा प्रयत्न करा, कोकणची सुंदरता टिकवण्याचा प्रयत्न करा असं मी म्हणेन. नाहीतर हे बाहेरचे जे कोल्हे आहेत ना, महाराष्ट्राच्या बाहेरचे मी म्हणतोय, हे महाराष्ट्राला किंवा आपल्या निसर्गाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. आतून नकोच, इथून ना सरळ. एक प्रश्न विचार. हा विचारा ना. तुम्ही म्हणजे काय कंपनीवाले आहेत काय? नाही 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 नाही, हे स्वखर्चाने एक छंद जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आता दादा पटापट गाड्या जातात. हो हो हो. मला असं वाटलं कोण ना कुठली कंपनी. नाही नाही नाही, हे आपलं एक सुट्ट्यांच्या दिवशी कामधंदा सगळं घर परिवार सांभाळून एक छंद जोपासण्याचा प्रयत्न, फिरायचा छंद आहे बस. आता आपण कुठून आले? मी पुण्यावरून आलो. हो, हे कॅमेरा आहे. आता हे का लावायचं की रोडवरती कोणी कसंही गाडी चालवतं, मग त्याच्यामध्ये समोरच्याची चुकी आहे का आपली चुकी आहे याच्यामुळे कळतं रेकॉर्डिंग चालू ठेवल्यानंतर. रेकॉर्डिंग चालूच आहे. हो ना, मध्ये मध्ये बंद करतो. आता मध्ये मध्ये काही नसेल तर मग बंद करतो, असं आहे. चला येऊ. राईट मारायला आता तुम्ही शेवून नाक्यालाच जा. राईट मारून राईट मारल्यावर पहिलाच राईट मारायचा. आता राईट आहे तिथून तो रोड सरळ जाय. सौलमध्ये मला मंदिराच्या तिथे जायचंय. तुम्ही बघितलं, याच गोष्टीसाठी मी मॅप जास्त प्रिफर करत नाही.
मॅप जर लॉंग डिस्टन्स किंवा मी पहिलं मॅपची स्टडी करतो जेव्हा मी राईड प्लॅन करतो, तेव्हा आराखडा माहिती असतो की कुठून कुठं कनेक्ट होणार आहे सगळे रोड. पण मी एक शुअरिटीसाठी लोकांना अशी गोष्ट विचारत असतो, इकडून तिकडे जायचं तर कसं जायचं, जेणेकरून काय होतं लोकांबरोबर एक इंटरॅक्शन वाढतं, तिकडचं कल्चर कसं हे आपल्याला कळतं आणि ते लोक आपल्याबद्दल म्हणजे आपली कम्युनिटी ही रायडिंग कम्युनिटी आहे त्यांच्याबद्दल काय विचार करतात हेही मत कळतं. आता जसं त्या काकांनी मला विचारलं की तुम्ही कंपनीमार्फत आहे का. मोस्ट ऑफ दी लोकांचा गैरसमज हाच होतो की एवढं सजून धजून रायडिंग गिअर्स, हेल्मेट, कॅमेरा, मोठ्या मोठ्या गाड्या सगळं घेऊन कंपनी पैसे प्रोव्हाइड करते. तर काका आणि तुम्हाला सगळ्यांना मंडळींना हे सांगतो की असं काही नाही आहे, हे सगळं स्वखर्चाने चालू आहे. आपल्याला यूट्यूबकडून अजून एकही रुपया चालू नाही आहे आणि तसं म्हटलं तर आपण पैशासाठी नाही करत आहे, छंदासाठी करतो आहे. फक्त एवढंच की जे एफर्ट मी घेतो आहे, पैसे येतील नाही येतील ती नंतरची गोष्ट आहे. पैसे आले तर चांगलीच गोष्ट आहे, आपण ते ट्रॅव्हलमध्ये परत इन्व्हेस्ट करू आणि चांगलं कॉन्टेंट बनवू. बट जर नाही आले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ती अपेक्षा असते की चला आपण एवढं एफर्ट घेतो, लांबपर्यंत जातो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करतो. ॲप्रिशिएट करा, फक्त कमेंटद्वारे किंवा लाईकद्वारे ते ॲप्रिशिएट करा की बाबा छान वाटलं किंवा काय, मग ते एक मोटिवेशन मिळतं त्या गोष्टीने, है ना. ओ भाई साहब, व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा. हा 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 हा. मागं एक पोलीस चौकी आहे आणि मला वाटत नाही की या ब्रिजवर तिथे थांबून देत असतील इथं. पण व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा, जबरदस्त. या राईडमधला पहिला समुद्र बघतो आपण, पहिलं पाणी बघतो एवढ्या जवळून. वा 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 वा, मजा आली भाई, मजा आली. काय बोटी लागल्यात सगळ्या तिकडं. ह्या गोष्टीत आपल्याला आता इथून पुढे या राईडमध्ये या सिरीजमध्ये तुम्हाला पूर्णपणे बघायला मिळणारच आहे. बोट, पाणी, नारळाची झाडं, कोकणी माणसं, कोकणी फूड, हे सगळं या राईडमध्ये या सिरीजमध्ये आपण कव्हर करणार आहोत. मन प्रसन्न केलं भावा व्ह्यूने. भाई साहब, गोव्यामध्ये आल्यासारखा फील व्हायला लागलाय मला तर. नारळी पोपळीची झाडं, सुपारीची झाडं, आंब्यांची झाडं, कोकणी घरं, कोकणी माणसं, साधी बोली. थोड्याच वेळामध्ये आपला पहिल्या डेस्टिनेशनवरती आपण पोहोचतोय. मित्रांनो, कोकणामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. हे बघा रामेश्वर मंदिर. काय नशीबवान असतील हे लोक आजूबाजूला राहणारे, जे मंदिराच्या बाजूला एवढा मस्त परिसरामध्ये राहतात. चौलमध्ये आलोय, या तुम्हाला मंदिर दाखवतो. काय इतिहास आहे वगैरे काय सांगू शकाल यात मंदिराचं? जुनं मंदिर आहे ना, जुनं मंदिर आहे, पेशवेकालीन. पेशवेकालीन. तरी पण किती वर्ष? 300-400 वर्ष झाले. कोरीकाम सागवान, हे पहिलं तेव्हाच कोरीकाम आहे. सागवानी काम, सागवान लाकड आहे ना. कोरीकाम सागवान फुलं लाकडी आहे. मागच्या दगडी बांधकाम. अच्छा. तर दर्शन वगैरे घेतलं. नायगावला जाणार आहे सिद्धिविनायकच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. राईडची सुरुवात आणि या सिरीजची सुरुवात पण आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने सुरुवात करूया. हां, तिकडे पहिलं जायचं होतं, बट या रूटने आल्यामुळे आम्हाला चौलला पहिले यावं लागलं. चला आता निघूया इथून. भूक लागली, भयंकर भूक लागलेली आहे. गरमी एवढी होते ना, हैराण. हे बघा, सामान असं टाकायला लागतं आपलं. बघा कसंच फेकून गेलेलो आहे मी. सिद्धिविनायक मंदिरला आता जाऊया आणि त्यामुळे मी ग्लव्ज नाही घातले सध्या आता. काय नाही स्कॅमरच वाटतं ते मला. बीच म्हणजे काय, बीच मला माहिती नाही काय. हे असे स्कॅमर गोव्यामध्ये पण आढळतात. हा
बाईकवरती बसल्यानंतर एवढं भारी वाटतं ना, थंड थंड हवा लागते. थंड हवा नाही आहे, आपण भिजलोय म्हणून ते थंड जाणवतं. हवा थंड नाही, हवा तर दमटच आहे. पण इकडून 5 किलोमीटर आहे सिद्धिविनायक टेम्पल नायगावमधलं. तर मित्रांनो, आता मला असं वाटतंय की हा आपला पुणे टू अलिबाग किंवा पुणे टू चौल हा ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा होणार आहे. तर मला असं वाटतंय 2 पार्टमध्ये डिवाइड करू आजचा डे. दुसरा ब्लॉग मी सिद्धिविनायक टेम्पलपासून चालू करेन. नायगावला आता चाललो मी जस्ट, तर तिकडून दुसरा पार्ट चालू करेल. कोकण किनारपट्टी बाईक राईड सिरीजमधला हा पहिल्या भागाचा एक्सपिरियन्स कसा वाटला मला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा. तुम्ही लाईक केलं तर मला मोटिवेशन मिळणार आहे. नाही आवडलं तर कमेंट करून सांगा मला ही गोष्ट नाही आवडली. मी माणूसच आहे, मशीन नाही आहे की माझ्याकडून सगळं परफेक्ट होईल, राईट. तर त्याच गोष्टीमुळे कमेंटमध्ये सांगा काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. हे चांगलं वाटलं, हे चुकीचं वाटलं, बिंदास बोला. मला काय राग येणार नाही. मी त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करेल. भेटूया कोकण किनारपट्टीच्या भाग 2 मध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप चेसिंग. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त घराच्या बाहेर पडा.